बालकृष्ण भगवान की। अनंत कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन भक्तवत्सल पांडुरंग परमात्म्याच्या चरणाला अभिवंदन करून आपण श्रीमद भागवत ग्रंथाचं चिंतन करू। तुम्ही आम्ही संसारात जन्माला आलो, भाग्य असेल तर विठ्ठल आवडतो, पूर्व पुण्य सानुकूल झालं तर परमार्थ आवडतो, आणि संसार करत करत एक बाजू म्हणून आपली परमार्थामध्ये प्रवृत्ती होते। त्याला साधं पुण्य म्हणत नाही। ज्ञानेश्वर महाराजांनी बहुत ही विशेषण वापरलेलं आहे। बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी। अनंत जन्माची पुण्याई जर पाठीमागची उदयाला आली तर मग संसारात राहूनही माणसाला परमार्थ आवडतो। पण हा संसार असा आहे महाराज, एकदा तो भोवताली आपल्या जर बसला तर त्याचं सामर्थ्य असं आहे, आपल्याला देवदेव करूच देत नाही, आपल्याला तिकडे आपली प्रवृत्ती होऊच देत नाही। असं या संसारामध्ये एक आगळं वेगळं सामर्थ्य आहे। आणि मोह निर्माण करण्यासाठी अवतीभोवती काही जर आपल्या गोळा झाले तर परमात्मा काय करतोय बघा। अर्जुन युद्धासाठी गेला, खांद्यावर पाठीवर भातडं बांधलं, आपल्याजवळ धनुष्य घेतला, भगवंताला सारथी केला, आपण योद्धा बसला, युद्धाला गेला। जाती वेळी कुंती मातेचं दर्शन घेतलं। कुंती मातेने सांगितलं, बघ जी जी आपण प्रतिज्ञा केली होती त्याची आज वेळ आलेली आहे, तुझ्या पराक्रमाचं काय सार्थक करायचं ते आता करून घे, आणि कुंतीचं नाव जर खरं करायचं असेल तर युद्धातून मागे पाय टाकू नकोस, तू युद्ध कर, हाच माझा तुला आशीर्वाद आहे। म्हणून कुंती मातेनं जबरदस्त प्रेरणा देऊन पाठविली। आई मी निघालो युद्धासाठी, युद्ध करणार म्हणून निघाले। युद्ध करणार आईला सांगितले, सगळ्याला सांगितले, कृष्णाला म्हटले युद्ध करणार, कौरवावर मी विजय मिळवणार, चला तुम्ही माझ्या पाठीमागे असल्यानंतर काय भीती आहे। एवढं बोलून गेले। अर्जुन काय म्हटलं, मी युद्ध करणार आहे म्हणून तिथं कुरुक्षेत्रावर आला। आमचं काय झालंय, आम्ही या संसारामध्ये म्हणजे आईच्या गर्भामध्ये असताना मग देवाबरोबर आमची चर्चा झाली, काय रे बाहेर गेल्यावर तू काय करणार, कुरुक्षेत्रावर गेल्यावर अर्जुना तू काय करणार, कृष्णाने विचारले। त्याने सांगितलं मी युद्ध खेळणार, युद्धासाठी गेलोय मी युद्ध खेळणार। आम्ही आईच्या उदरामध्ये असताना देवाने आम्हाला विचारलं काय करणार बाहेर गेल्यावर। मग याने सांगितलं, देवा काही नाही जीवनामध्ये, आठवीन पाय हा माझा नवस, रात्र दिवस मी तुझं भजन करतो म्हणून म्हटलं। देवाला दया आली आणि गर्भवासातून याला मोकळं करा म्हणून आईच्या उदराच्या बाहेर काढल्याबरोबर बाहेरचा वारा लागल्या मग यानं सुरू केलं। देवाने विचारलं काय करशील रे, म्हण आता देवाचं भजन करतो, म्हण त्या काय करतोस, कर देवाचं भजन। काय म्हणला होतास आईच्या उदरामध्ये, देवा तुमच्या ऐकण्यामध्ये फरक पडला म्हणून बदलून पडलं, बेमान झालं। काय म्हणला होतास, हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा म्हणला होतास ना तू आईच्या उदरामध्ये। तसं नाही देवा तुमच्या ऐकण्यात फरक पडला, मी असं म्हटलो होतो, हे चिदान देगा देवा 17 खंड्या माल व्हावा असं मी म्हणलो होतो, मी कधी तुझा विसर न व्हावा म्हटलो होतो। अशी बेमानी त्यांनी पत्करली। आणि त्यातल्या त्यात एकंदरीत पूर्व संस्कार अवतीभोवतीचा परिसर जर परमार्थाचं जीवन जगणारा असला तर एकाच बघून एक मग सहकार्यांच्या निमित्तानं परमार्थामध्ये प्रवृत्ती होते। आजूबाजूचं शिक्षणही तसंच मिळायला लागलं। आईच्या संगतीमध्ये असताना बालपणी बालकाला आई त्याला व्यवस्थित बाथरूम मध्ये घेऊन गेली। एकीला सलाम घालता येत नाही, दोघी आल्या
मग त्याचं स्नान घालते वेळी त्या बालकाला पायावर लांब झोपवलं आणि मग हळून टाळूला खोगरमिठी धरलं. अलीकडच्या काळात राहिले का नाही की ते आमच्या लहानपणी होतं, असं खोगरमिठी धरायची आणि गरम गरम पाणी त्या खोगरमिठी दुसऱ्या मातोशीनं ओतायची आणि हे पाणी सुपू सुपू त्याच्या टाळला मारायचं असं असं. मग त्या आईला विचारलं, आई त्याच्या टाळूला पाणी का मारता, गरम गरम पाणी का मारता? नाही महाराज, 11 दरवाजे आहेत, त्यातलं हे ब्रह्मरंध्राचं हे जे दरवाजा आहे टाळू माकून त्याचं बुजवायचं असतं. हिरवीच्या काळामध्ये आणि बाथरूम मध्ये आणली मी त्याला गरम गरम पाणी मारून त्याची ते टाळू बुजावी मजबूत व्हावी म्हणून मी करते, हा लेकरासाठी केलेला प्रयत्न आहे म्हटले. संतांनी तिकून ऐकले, सांगितले हो त्या मातोश्रीचं खरं नाही, तिनं त्या लेकराच्या डोक्याला पाणी सुपू सुपू का मारायला लागले आहे? माझं लेकरू मोठं व्हावं, किती त्याच्या डोक्यावर संसाराचं ओझं पडलं तर खाली कुतू नये म्हणून अगोदर त्याला शिनारून शिनारून त्याचं डोकं बडवून बडवून पक्क करून ठेवायला लागल्या. संतांनी काढलेला अर्थ आहे. आंघोळ पूर्ण झाल्यावर एक हात त्याच्या विरुद्ध दिशेचा पाय, विरुद्ध दिशेचा हात त्याच्या विरुद्ध दिशेचा पाय, असं कर कर ओढायला सुरुवात केली. आईला विचारलं, आई असं का? 9 महिने पोटामध्ये जरा अवघड बसून शिरलेलं, जरा हात पाय ओढून त्याची व्यवस्थित उंच नीट व्यवस्थित व्हावं, त्याची बॉडी सडक व्हावी म्हणून आम्ही त्याचे हात पाय ओढतो म्हटले. एवढं आईचं बोलणं ऐकल्यावर संतांनी तिकून ऐकलं, तसं नाही तसं नाही. आईचं म्हणणं काय, हा पुढे संसार करील, संसारामध्ये इकडच्या सावकाराचं 1 लाख, तिकडच्या सावकाराचं 2 लाख, बँकेचं कर्ज इकडचं, ह्या बँकेचं कर्ज इकडचं, कितीही येऊन सावकार लोकांनी रस्त्यामध्ये त्याला धरून किती ओढाताण केले तर मध्ये कुतूने कुई कोरणे म्हणून बरोबर मजबूत त्याचे हात पाय ओढून तयार करून त्याला ठेवायला सुरुवात केली. म्हटलं सगळं झाल्यानंतर लेकराच्या कानामध्ये फुकण्याची पद्धती आहे. लावलेलं साबण पाणी त्यात काही राहू नये म्हणून कानामध्ये फुकलं जातं. आई का फुकता? आईनं सांगितली त्याचं साबण ते लावलेलं पाणी ते बाजूला निघावून आम्ही फुंकण्याचा प्रयत्न करतो. संतांनी कोण सांगितलं तसं नाही. आई त्याला मंत्र सांगते, देवळात जाऊ नको, संतांच्या संगतीत जाऊ नको का? देवाने कोणाचे बरे नाही केले, घर उठविले अनेकाचे, असं आई मंत्र देते. म्हणून बालपणापासून परमार्थाचा छंद लागत नाही. बहुतेक आईच्या म्हणण्यानुसार संसारच पक्का करायला तिने शिकवलेला असल्यामुळे बरोबर संसारामध्ये सगळ्याची प्रवृत्ती होते. पण एखाद्याचं भाग्य उदयाला आल्यानंतरच तो परमार्थामध्ये प्रवृत्त होतो. आणि मग अर्जुनाने जसं म्हणा मी युद्ध खेळासाठी आलोय, तसं आपणही अगोदर मी परमार्थ करतो म्हणून आईच्या उदरामध्ये प्रतिज्ञा करून बाहेर जन्माला आलो. पण या बाहेरच्या जगाचं वारं लागल्याबरोबर काही मोहित वस्तू आमच्या पुढे आल्या आणि आम्ही आमच्या जीवनातलं काय आहे ते विसरून गेलो. ती विसर पडला आम्हाला. अर्जुनालाही देवानी अशा ठिकाणी नेऊन उभा केलं, बापरे, अशा ठिकाणी उभा केलं की त्या ठिकाणी बघितल्याबरोबर एवढं युद्ध खेळतो म्हणून कुंतीच्या समोर प्रतिज्ञा करून आलेला, देवाच्या समोर मोठ्या मोठ्या गप्पा मारणारा, धनुर्धर म्हणणारा एवढा मोठा वीर, पण त्याच्या भोवती देवानी अशी विलोभन निर्माण केले की ते बघितल्याबरोबर यानं सगळं गरबगार होऊन गेले. धनुष्य एकीकडे टाकलं, भातडं फेकून दिलं, देवाच्या पाया पडत पडत म्हणतंय, देवा मला युद्ध नको. बस ही अर्जुनाची परिस्थिती. आणि आमची काय झाली आहे? देवानी आम्हाला अशी परिस्थिती करतं बघा. कुणाला 20 एकर जमीन दिली, कुणाला बोर मारल्याबरोबर पाणी लागलं. अगोदर कोरडभाऊ होते तो पण इकडे धाव धाव येत होते, पाणी लागलं की मग तिकडेच गुंतून राहायला सुरुवात केली. बरं, जोपर्यंत लग्न झालं नव्हतं तोपर्यंत कसं तरी येत होते. लग्न झाल्यावर देवानं त्याचं प्रारब्ध चांगलं म्हणून गोंडस गोंडस रूपवान पत्नी दिली. जे तिच्या रूपामध्ये भरलं, काय पडलंय कीर्तनात, काय पडलंय प्रवचनात, काय पडलं आळंदीच्या वारीमध्ये, असं म्हणून मग तिच्या सानिध्यामध्ये आपल्या जीवनाची कालक्रमणा यांनी करायला सुरुवात केलं. हे भोवती भोवती विलोभन देवानी कसे कसे निर्माण केले बघा. देवानी एकीकडच्या बाजूला द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य असे बघितल्याबरोबर अर्जुनाला मोह निर्माण झाला. आणि आपल्याला देवानी कुणाला जमीन दिली,
कुणाला योग्य प्रकारची नोकरी दिली, कुणाला सुंदर पत्नी दिली, अवतीभोवतीचे भोग दिले. कोणी कोणी गेलं आणि बाजारात गेल्याबरोबर कसा सौद्यामध्ये त्याचा देणाऱ्याचा पाय फिसकला की बोलण्यामध्ये. 1 लाखाची बैलजोडी 70,000लाच मिळाली. यांनी गडबडीनं सौदा दिला, बयाना दिला, बैलजोडी घरी आणली. घरी आणल्याबरोबर सगळे लोक म्हणायला लागले, काय बैलजोडी आणली आहे, किती नफा मागायचा तेवढा मागा, सोडता का बोला. कुणी म्हणते 10,000 नफा देतो, कुणी म्हणते 15,000 नफा देतो, बैलजोडी तुम्हाला सुगळात लागली, द्या. आता त्या बैलजोडीच्या मोहात पडल्यानंतर बैलच बैल महाराज, पण त्याच्या जवळून हाला वाटणा झालं. इकडे सप्ताह उभा टाकला तर नवीन आणलेले बैल एकदा मागून बघायचं, पुढून बघायचं, एकदा मागून बघायचं, पुढून बघायचं. असं त्यावेळेस चालू झालं. देव कुणाला कशात, कुणाला कशात गुंतवतो, हे देवाचं स्वरूप आहे. हे देवानी बरोबर आपल्याकडे कुणी येऊन लचांड मागे जास्त लागू नये म्हणून मोहामध्ये टाकण्याचा हा प्रकार. देव टाकतो का संसार टाकतो? संसारामध्ये आपण गुंतून घेतो. कोण कुणाला बांधते? बांधणारे जगामध्ये काही काही वस्तू आहेत. कोण? वेदांताच्या भाषेमध्ये सांगतो, जगामध्ये 4-5 वस्तू आहेत. ब्रह्म 1, ईश्वर 2, माया 3, जड वस्तू जगातल्या 4, स्वतः जीव 5. आता एवढी जगामध्ये वस्तू आहेत ना, मग या 5 पैकी कोण कुणाला बांधलंय? ब्रह्म बांधतं का? ते कुणाच्या उपाधीच्या मध्ये नाही. उपाधी वेगळी, तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, कुणाच्या आद्यात नाही मध्यात नाही. ब्रह्म कुणाला बांधत नाही. ईश्वर कुणाला बांधतो का? मायोपाधीने युक्त असलेला ईश्वर जग निर्माण करण्याचं काम त्याचं आहे का? आहे नाही. ईश्वर कुणाला बांधत नाही. मायेला अधिष्ठान म्हणून राहायला ईश्वर कुणाला बांधत नाही. मग माया कुणाला बांधते का? तिने जग निर्माण करायचं काम केलं, माया कुणाला बांधत नाही. मग इतर जीवाने कुणाला बांधलं का? जीव म्हणलं की तोही बांधलेला. जीव म्हणजे बंधातला, बंधात आहे त्याचंच नाव जीव आहे. आणि बंध मुक्त झाला त्याचं नाव मुक्त किंवा संत आहे. मग इतर जीवही बंधत. मग एक बांधलेला दुसऱ्या बाला मोकळं करायला, बांधायला मोकळा यानं असला तर दुसऱ्याला बांधील. हाही जीव आणि तीही जीव, म्हणजे हेही बंधातला तीही बंधातला. म्हणून जीवानं जीवालाही बांध नाही. मग जड जीव, जडाचा स्वभाव असा आहे, प्राणस्पंदासहित अंतःकरणाची वृत्ती त्याला नसल्यामुळं स्वतःहून जागा त्याला सोडता येत नाही. दगड जड आहे, त्याला स्पंदन नाही, त्याला अंतःकरण नाही, त्याला चेतना नाही. त्यामुळे स्थलांतरित व्हायचं असेल तर चेतनाचं सहकार्य घेतल्याशिवाय जागा सोडत नाही. त्याला जड असं म्हणतात. मग ती जड उठून का आम्हाला बांधलं का? आम्हाला कोणीही बांधलं नाही. मग जडानं बांधलं नाही, जीवानं बांधलं नाही, मायेनं बांधलं नाही, ईश्वरानं बांधलं नाही, ब्रह्मानं बांधलं नाही. मग आपल्याला कोण बांधलं? एवढं म्हटल्यानंतर मग ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले, काही नाही, आपणच आपला गळा बांधून घेतलाय. म्हटले झालं, आपुला आपण बांधविला गळा, नेनेची निराळा असताही. मग आता परमार्थाचं लक्षण काय? आपला गळा जर आपण बांधून घेतलेला असेल तर आपल्याला कुणं सोडवावं? आपल्याला सोडवावं कुणं? आपला आपण बांधून घेतलाय ना. मग ज्ञानोबाराय म्हणतात, दुसऱ्या पेचात पडू नका, दुसऱ्याची आशा करू नका, झडून निघायचं. बघा, सोडवायला दुसरा कोणी माझ्या मदतीला यावं असा विचार करायचा नाही. आपुली सोडवण आपण करून घ्यावं. ज्ञानोबा आपल्याला सांगतात आहे, Apule
ज्ञानोबरांनी सांगितलेलं हे सूत्र ध्यानात ठेवा. दुसऱ्याने आपल्याला सोडवावं असं या जगामध्ये काहीही नाही. मग इतर सोडवणारे मार्गदर्शक आहेत, त्यांनी मार्गदर्शन करावं, मार्ग दाखवून द्यावं. चालायचं काम मात्र आपलंच आहे. म्हणून आपली सोडवण आपण करून घेणं हे मनुष्य जन्माचं सार्थक आहे. हे सूत्र ध्यानात ठेवा. त्यासाठी आपल्या श्रीमद भागवतामध्ये गजेंद्राचं आख्यान येते. संसाराचा प्रतिनिधी म्हणजे गजेंद्र आहे. आणि एक दोन बायका नाही महाराज, काय त्याचं शरीर. पूर्वीचं पुण्य चांगलं असेल तर एखाद्या माणसाला सुदृढ शरीर भेटतं, सगळे अवयव व्यवस्थित, शरीराचा बांधा चांगला, हे सगळं मिळायला पूर्वीचं पुण्य लागतं. काही काही माणसं काळे जन्माला येतात आणि काही काही माणसं गोरे पान जन्माला येतात. नामदेव महाराजाकडे गेले लोकांनी म्हणले, महाराज बरेच जगामध्ये काळे आहेत, पण एवढं गोरं पान द्रष्ट लागासारखं का जन्माला आलं म्हणल्यावर नामदेव महाराजांनी म्हणले, त्याचा हेवा करू नका, मागच्या जन्मामध्ये त्यानं सोनं दान दिले म्हणून गोरं होऊन आलंय म्हटले. माझ्या पदरचं वाक्य नाही. भूमी दाने होसी भूपाळू, सुवर्ण दाने कांती निर्मळू. मग मागची काहीतरी पुण्य असले की अशा संसारामध्ये काही अनुकूल गोष्टी घडत असतात. देह सुदृढ, तसा गजेंद्र सुदृढ जन्माला आला, ताकदवान जन्माला आला, पर्वतासारखा होता. चलायला सुरुवात केली म्हणजे जमीन हादरत होती. योग्य वयामध्ये आल्यावर एक एक पत्नी करत करत 100 पत्न्या केल्या. एक दोन नाही, 100 पत्न्या. हा म्हणता प्रत्येकीला लेकर बाळ झाले आणि तो आनंदाने आपला संसार करायला सुरुवात केला. पत्न्यांच्या सोबत त्या वनामध्ये राहायचं, पण शेजारी एक सरोवर होतं, तिथलं पाणी तो पित नव्हता. पत्न्यांनी लेकरांनी विचारलं, बाबा एवढं जवळ पाणी असताना तुम्ही त्यातलं पाणी आजपर्यंत पिलेलं दिसत नाही ना, आम्हालाही का पिऊ देत नाही? त्यावेळेस गजेंद्राने सांगितलं, अरे या सरोवरामध्ये माझा दुश्मन आहे, वैरी आहे, त्याच्यामुळं मी इथलं पाणी पित नाही. मग तुमच्या सहवासामध्ये खेळतो आणि खूप दूरवर असलेल्या दुसऱ्या सरोवरातलं जा पाणी तुम्ही आम्ही पितो. खेळायला रम्य वन ही आहे म्हणून मी इथं खेळतो, पण या पाण्यामध्ये माझा दुश्मन असल्यामुळे इथलं पाणी न पिता दूरवरच जाऊन मी पाणी पितो. बस, जवळ दुश्मन आहे याची जाणीव आहे. आम्हाला जाणीव नाही का? आमचा दुश्मन, आमचा वैरी आमच्या जवळ आहे, आपल्याला माहित नाही कुणाला. आपल्याला मरण येणार आहे, आम्हाला काळ येणार आहे, कुणाला माहिती नाही? सगळ्याला माहिती आहे. गजेंद्राला माहिती आहे की माझा दुश्मन याच्यामध्ये आहे, म्हणून त्यांना लेकरा बाळालाही पाणी पिऊ दिलं नाही, आपणही पाणी पिलं नाही. काळ चालला महाराज. मग पत्न्या म्हणायच्या, मालक तुम्ही म्हणजे आमचं जीवन आहे, तुम्ही म्हणजे आमचं जीवन आहे. जीवन म्हणजे तुम्ही असेपर्यंतच आम्ही राहू. जीवन शब्दाचा अर्थ काय? पाणी असं तर मासळी जिवंत राहते, त्याला जीवन म्हणतात. मासळीचं पाणी हे जीवन आहे. जीव जिती जीवनासंगे मत्स्या मरण त्या वियोगे, त्याला जीवन म्हणतात. तुकोबारांना विचारलं, महाराज देव तुमचा कसा आहे? विठ्ठला मुची जीवन. मग जीवन शब्दाचा अर्थ तुकोबारा म्हणतात, देव माझला मानन, देवाच्या भक्तीत आहे तोपर्यंत जगायचं, आणि ते संबंध सुटला की अवतार कार्य संपवायचं, त्याला जीवन म्हणतात. भगवंताचं निर्याण अर्जुनाच्या मुखातून धर्माला सांगत असताना कुंती मातेनं ऐकिली, आणि ऐकिल्या बरोबर कुंती माता उभा टाकलेली, धाडकन खाली पडली, ते प्राण त्याग केली. याला म्हणायचं विठ्ठला मुचे जीवन. देवासाठी जगणं, त्याचं नाव जीवन. मग ह्या पत्न्या म्हणायच्या, मालक तुम्ही आमचं जीवन आहे, तुम्ही आमचं जीवन आहे. इतकं फुगवायचे महाराज, इतकं फुगवायचे. पण असं आहे, जगामध्ये कोण कुणाला सुखी करतं, कोण कुणाला दुखी करतं. जगात कोणाकडेही बघा, सगळे माणसं आपण सुखात जोपर्यंत आहोत, माणसाकडे बघा, एखादा निवडून आलेला मंत्री असावा,
घरी बसल्या बसल्या म्हणतोय आमच्या सासूच्या इवायाच्या जावयाचा नात इवाई आहे म्हणतोय. आता ते कुठलं सुई पण लावतो कोणा ठाऊक, पण मोठ्याला आपला समजून त्याला जवळ घेण्याचा प्रयत्न करत. आपला आपला म्हणतात. ज्यांच्याकडनं सुख मिळेल त्याला माझं माझं म्हणतात. आणि एकदा दुःखाचा प्रसंग आल्यानंतर पुण्या वाटणं पळून जातील. कोणी कुणाला साथ देत नाहीत. मग कबीर महाराजाला विचारलं, महाराज हे लोकांचा काय स्वभाव आहे असला? मग कबीर महाराज म्हणले, संसारातले सगळे लोक म्हणजे सुखाचे साथी आहेत बाबा, सुखाचे साथी. विचार करून प्रत्येकाबरोबर तेवढ्या मोहात पडायचं नाही. कामापुरता संबंध ठेवा, तेवढं मोहात पडू नका. सगळे सुखाचे साथी कसे आहेत कबीर महाराजांचं वर्णन ऐकूया. सुखाचे सगळे साथीदार आहेत महाराज, दुःखात कोणी सहभागी होत नाही. काय झालं, एक दिवस पत्न्यामध्ये खेळण्यामध्ये रममान झाला. गोंडस गोंडस मुलं नातवंड येऊन आजोबा आजोबा म्हणून ज्यावेळेस भोवती फिरतात त्यावेळेस ज्ञानेश्वरी बाजूला ठेवून गुंडाळून लेकराला उचलून घ्यावं, मटामट मुख्य घ्यावं. माझे माझे माझे, पत्नी माझी माझी, माझी अर्धांगी आहे, मुलं माझे आहेत, नातवंड माझे आहेत. हा छंद घेतला. महाराज बांधले पुन्हा आपल्याला. एकनाथ महाराजाला विचारा, रामायणातली उभी आहे, एकादश स्कंदाच्या टीकेमध्ये भागवतामध्ये तो विषय आला. आपल्याला 7 कासऱ्यानं बांधलंय, 7 दाव्यानं बांधलं. ते 7 दावे कोणते? भ्रांती माझी सप्तपाश. भ्रांतीमध्ये आहे ना संसारामध्ये आपण, आपल्याला 7 पाश आहेत, बंधन 7 प्रकारची. कोणते कोणते? अहम दारा पुत्र पाश,
ग्रह धन स्वजन पाश 6 झाले. आशा पाश 7वा. 7 पाश आपल्या पाठीमागे आले. कोणते कोणते? पहिला आहे अहम पाश. देहालाच अहम अहम मी म्हणत आपला काळ घालतो. मी म्हणणं एक पहिलं बंधन आलं. दारा म्हणजे पत्नी दुसरं बंधन आहे. पुत्र तिसरं बंधन आहे. चौथं ग्रह. बघा बरं देवाना कुणाला 10 बाय 10च्या 4-5 खोल्या दिल्या, कुणाला 10 खोल्या दिल्या, कुणाला 2 मजली केलं, कुणाला 3 मजली दिलं. महाराज एवढं घर झालंय बघा. झाडून काढायला गेलं तर तिचं कंबरड बसर एवढं झालंय. आणि 2 दिवस होले की जाळ्याला एवढं बांधलं, एवढा पसारा करून ठेवला. ग्रह बंधन आहे. धन देवाला एका एकाने भरपूर दिलं. रात्री 12-12 एक नोटा जोडून बरोबर लावायला वेळ चालला. 1-1 वाजायला लागलं. 100-100च्या एकीकडे, 50-50च्या एकीकडे, 20-20च्या एकीकडे, 2-2 हजाराच्या एकीकडे सगळ्या नोटा लावायला आणि बंडल बांधून बँकेकडे पाठवायला 12-1 वाजायला लागले एका एकाला झोपायला. धन ही बंधनच आहे. स्वजन आपले स्वतःचे जन हे लोक भोवतालचे महाराज भारी मजेशीर माणसं. पाटील तुम्ही उभा टाका, आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत. असं गोडी लावून उभा करतात महाराज. आणि मग ह्याला इतकं फुगित्यात काय. तिकडचे माणसं तुमच्याविषयीच बोलत होते, इकडचे माणसं तुमच्याविषयीच बोलत होते. काही काळजी नाही. ए ठेवा रे चहाला आजन, पाटलाने म्हणावं. त्याच्या घरचा घट घट चहा पितय आणि बाहेर निघाल्यावर म्हणतोय कशी याची गार होणार आहे पक्क माहित आहे. उगं चहा प्यापुरतं बोललो म्हणतात, पुन्हा जात्या. असं बोलू बोलू हे स्वजन स्वतःचे माणसं आहेत ना. आपल्याला गुढी लावलो गुढी लावलो आमचे म्हणू म्हणू आमचे म्हणू म्हणू आपले कामं करून घेतात. स्वजन पाश आहे, स्वतःचे स्वजन. आणि पुन्हा दुसरा पाश आहे. हे सगळं झाल्यावर 7वा आशा पाश. हे एकनाथ महाराजांनी सांगितलेले भावार्थ रामायणामध्ये आणि एकादश स्कंदामध्ये भागवताचे एवढे पाश आपल्या समोर झाले. चला, नामदेव महाराजांनी आपल्या काकड्याच्या अभंगामध्ये 7 पाश सांगितले. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन, बंधू सोयी रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण रे घा देवासी. 7 पाश सांगितले ध्रुवपदामध्ये. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून. धन माहिती आहे, दारा म्हणजे पत्नी माहिती आहे, पुत्र माहिती आहे. धन दारा पुत्र जन म्हणजे समाज. महाराज आपल्याला संसारामध्ये स्वतःसाठी फार थोडं करावं लागतं, पण लोकांसाठी जास्त करावं लागतं. आपल्याला आपल्या संसारामध्ये बनियानावर राहिलं तरी चालतं, लुंगीवर राहिलं तरी चालतं, पण या लोकांना फार भ्यावं लागतं. का एवढं असून कसं राहतंय बघा, एवढं असून कसं राहतंय. एकीकडचा पॅन्ट गुडघ्याला आणि कधी अंगात शर्ट घालणार काही नाही, एवढं असं कसं राहतंय बघा. त्या लोकांनाही जास्त घ्यावं लागतं. जन काय कोणत्या वेळेस बोलतील काही सांगता येत नाही. म्हणून तुकोबाराने अभंगच लिहिले त्या लोकांबद्दल. एकानं म्हणलं छेगडे आता वय झालं हो, लग्नाचं बघा म्हणलं त्यानं. सगळे म्हणले मातलं बघा म्हणले. कसं स्वतः लग्न करा म्हणते, मातलं बघा म्हणले. आणि एकानं आता मला मातलं म्हणतात, त्याला मातलं म्हणायला लागले. आपण काही म्हणणे म्हणून गप बसलं. वय उल्लंघन करून चाललं तर लग्न करा म्हणा झालं की हे आपल्यातलं नवर म्हणायला सुरुवात केली. कसे लोक बोलतील. हा, सोयऱ्याच्या भेटीला पुन्हा पुन्हा गेलं की अरे दाराला साल ठेवलं नाही की म्हणतात. आणि कधी भेटीला नाही गेलं की हे सोयरा किती निष्ठुर म्हणतात. तुकोबऱ्याचा सगळा अभंग काढा, 11 चरणाचा अभंग आहे. आयसा हा लौकिक कदा राखवेना, पतित पावना देवराया, लग्न करू जाता म्हणती हा मातला, न करिता झाला नपुसक, भेटीशी जाता भेटीशी नव जाता म्हणती हा निष्ठूर, येता जाता घर बुडविले. हे जन आहे. मग लोकाला जास्त भिवून आपल्या संसारामध्ये एवढं का करावं लागतं. एका साडीवर वागणं होय, एका साडीवर वागत नाही का.
एक धुतून अंगावर घालायची, दुसरी 2 साडीवर आपलं जीवन जायचं, वर्ष निघून जायचा. पण एवढ्या साड्या का? जन समाजाला भिवून. मग खो-खोची साडी वेगळी, नित्याची साडी वेगळी, ठेवणीची साडी वेगळी. लोकांसाठी हे सगळं करायचं असतं, बाकी काही नाही. आमच्याकडे तर एक आजी आपले लुगडे काढायला कपाटातले काढायला गेली, ते खालचं वडण्यामध्ये जे वरचे येऊन पडले, घटा घट गळ्याला लावून जागच्या जागेवर मिली. आजी एवढे काय करायचे होते म्हणजे लोकांनी, मिली कपड्यामध्ये. आता घरात खायला कमी आहे पण कपडे जास्त आहेत. अलीकडचा काळच असा आहे, इतकं मिळायला लागलं, लोकांना जास्त घ्यावं लागतं. धन दारा पुत्र जन, जन पुढचं बघ, धन दारा पुत्र जन, बंधू भाऊकीला जास्त घ्यावं लागतं. काही एका घरामध्ये हे कसं चाललंय, हे कसं चाललंय, लोक म्हणून भावकी ईर्ष्यामध्ये पाडते. ते भावकीला जास्त घ्यावं लागतं. सगळ्यात भिवून वागावं लागतं म्हणजे भावकीला. कोणत्या वेळेस ह्याचं काय उचलतील, काय बोलतील, काही सांगता येत नाही. सगळ्यात खतरनाक जर कोणी असतील तर एकूण एकाला भावकी असते, एवढं ध्यानात ठेवा. म्हणून बंधू. त्याच्या पुढे सोयरे. सोय राखतात तोपर्यंत सोयरे. जोपर्यंत चांगलं चालू आहे तोपर्यंत आमचा सोयरा सोयरा म्हणतात, आणि एकदा बिघडलं कोणी कुणाच्या कामाला येत नाही. बंधू सोयरे. आणि पुढचे पिशून म्हणजे शेवट्यावर बसून लोकांचं बोलायचे. लोक भूक लागेपर्यंत लोकांचं बोलतात बघा, अजिबात देवाचं भजन करते, फाम बोलतात. आणि बरोबर हळून बोलायला सुरुवात केली की कुठं तर आग लागली म्हणून समजावं, उकरू काढून बोलतात. असं महाराज गोसावी पीठ मागायला सुरुवात केला की हे घर झाल्यावरती, ते घर झाल्यावरती, असं बरोबर क्रमवार जावं की नाही. तसं ह्याच्या घरचं बोलून झालं की दुसरं त्याच्या घरचं काढतंय, त्याच्या घरचं बोलून झालं की त्याच्या घरचं. याला पिशून म्हणतात. हे लोकांचं 9900 गुण आहे, त्या गुणाकडे बघत नाहीत. पण एखादा अवगुण दिसल्याबरोबर टुकरू काढून त्याच बोलत राहतात. ऊन उतर बोलणारे हे जे मंडळी असतात ना, यांना पिशून म्हणतात. हे 7 पाश नामदेव महाराजांनी सांगितले, हे 7 पाश एकनाथ महाराजांनी सांगितले. असे वेगळे 7 बंधनं आपल्या पाठीमागे आहे. त्या संसारामध्ये आपल्यासाठी थोडं असतं पण लोकांसाठी जास्त करावं लागतं, एवढं पक्क ध्यानात ठेवा. प्रसंगाला पत्न्याबरोबर खेळण्यामध्ये मोहात पडला, किती मोहात पडावं, मर्यादा असते त्याला. पण नातवंड हे ते मनासारखे सगळे झाले, पत्नी मनासारखी मिळाली, मुलंही मनासारखे. अरे गावात सप्ताह उभा टाकला तर सप्ताहाला येणं होऊ नये म्हणजे किती मोहात पडावं. मग इतका तो गजेंद्र मोहात पडला, आणि पडला 12 वाजले. ऊन माथ्यावर आलं, गंडस्थळ तापलं. हत्तीचं गंडस्थळ तापलं म्हणजे हत्तीला काही सुधरत नाही. आता तितक्या लांबीवर त्या सरोवरात पाणी जाऊन पिण्याऐवजी अरे हे लेकर हो, पत्न्याला सांगितलं, अगं मी खेळण्याच्या मोहात पडलो, मला तर तहान भरपूर लागली, तिथपर्यंत जाण्याची माझी ताकद नाही, आजच्या दिवस आपण इथलंच पाणी पिऊ म्हटलं. जर काळ जवळ आला, एक दिवस असा प्रसंग येतोय आणि बरोबर पत्न्याने सांगितलं, मालक तुम्ही सांगितले वैरी आहे म्हणून जाऊ नका. लेकरांनी सांगितले, बाबा बरं नव्ह, कशाला जाताय, तर लांब पडलं तर पडलं, बसत उठत त्या सरोवरला गटू, पण इथं जाऊ नका. नाही काय करायचं तुम्हाला, या. जवानीची घमेंड दाखवला आणि गजेंद्र पाण्यामध्ये शिरला. आणि पत्न्यांना लेकरांना सांगितलं, तुम्हाला भीती वाटत कडेला उभा टाका, मी तुम्हाला पाणी पाजवतो. बघा आता काय गंमत आहे. यानं पिऊन आलं असतं तर त्याला त्याच्या वैऱ्याला पत्ताच लागला नसता. पण स्वतःचं पाणी प्यायचं सोडलं. माणूस भुकेला राहील पण लेकरा बाळाला उपवाशी ठेवता येत नाही, त्याचंच नाव गृहस्थी. याला उपवाशी राहावं लागतं, पण लेकर बाळ पत्नी सगळे टंच ठेवावं लागतं, त्याचं नाव शानाने केलेला गृहस्थाश्रम. नाहीतर यानं मग्गम खातन लेकर बाळ उपाशी ठेवल्याबरोबर त्याची निंदा सोयऱ्याधारात, घरादारात, गावात. म्हणून आपण उपवाशी राहून लेकर बाळ टंच ठेवतो, त्याचा संसार चांगला, ही आजची म्हण आहे. आणि एवढं जागा ठेवण्यासाठी याला उपाशी राहावं लागतं, पण लेकरा बाळांना पोसावं लागतं. मध्ये पाण्यामध्ये उभा टाकून पत्न्याली पाजवलं, लेकरायली पाजवलं. महाराज योग काय, सगळ्याचं पाणी पिऊन झालं, ह्याच तेवढं राहिलं होतं. तेवढ्यामध्ये पलीकडच्या त्याच्या वैऱ्याला पत्ता लागला. तो मगर भररर आला आणि याचा उजवा पाय मट्ट पुण्या पकडला. आता हत्तीची ताकद काय, पर्वतासारखा आहे. जमिनीवर असताना तसले मगर 100 जरी आले तर पायाखाली तुडून चुरा करणार.
पण त्याच्या त्याच्या क्षेत्रामध्ये त्याची ताकद जास्त असते. कुत्र मालकाच्या घरी एवढंच राहतंय, पण एवढ्या दांडग्या कुत्र्याला ऐकत नाही. भोबा करत पाठीमागे लागले की एवढं मोठं, त्याच्या दारात मी गेलो, माझं चुकलंय म्हणून त्यानं भोंकलं की यानं निघून जात. त्याच्या क्षेत्रात त्याची ताकद जास्त आहे. तसं पाण्यामध्ये मगराची ताकद आहे. एवढा मोठा गजेंद्र असून त्याचं काही चाललं नाही. यानं मध्ये डरकुल्या वडल्याबरोबर अरे गेलो रे म्हणून पत्नीला हाक मारलं. ए लेकर हो, धरा रे धरा धरा, गेले गेले. सगळे म्हणतात धरा धरा, पण मध्ये पाण्यात कुणी जाईना. मग अगोदर म्हणत होते संसारामध्ये असताना, मालक तुम्ही म्हणजे आमचं जीवन हो, तुम्ही आमचं जीवन हो. पण एकदा संकट आल्यावर लेकर झाले नाहीत, पत्नी झाली नाही, पाण्यात प्रवेश करून धरावना हत्तीला कोणी हिंमत करून पाण्यामध्ये जायना. हे जेवढं ज्यावेळी संतांनी बघितलं त्यावेळेस सगळ्याला सांगितलं असं सगळ्याच आहे, कोणी कुणाचं नाही बाबा. संतांचे सांगितलेले शब्द तर आहे का काय बोलतात ते, कोणी शब्दावर विश्वास ठेवा आणि आपल्या जीवनाचा उत्कर्ष करून घेण्यासाठी परमार्थ मार्गामध्ये आपली प्रवृत्ती व्हावी. संत सांगतात, कोणी नाही रे कोणाचे, अंती एकले जायाचे, आहे एकले जायचे. आपल्याला एकट्याला जावं लागणार आहे, सोबतीला कोणी येणार नाही. पण माणूस म्हणतोय, हा माझ्या पाठीमागे का थोडा आहे का त्याची बघतो म्हणतात. कोण? माझे सोयरे, माझे धायरे का थोडे आहेत का माझ्या पाठीमागे? माझे भाऊ कसले आहेत? बलवान. माझे सोयरे कसे आहेत? मंत्री लोक माझे आहेत. मी म्हटलं तसं होण्यासारखं आहे, त्यामुळं मला भिण्याचं काही कारण नाही असं म्हणतात. पण एकनाथ महाराजांनी हरिपाठामध्ये सांगितले, एकनाथ महाराजाचा हरिपाठ पाठ करा महाराज. खतरनाक हरिपाठ आहे, पाठ करून जीवनामध्ये आपल्या सुधारणाच करील असला एकनाथ महाराजांचा हरिपाठ आहे. मग हे पुत्र, बंधू, सोयरे, धायरे हे कोणाचे आहेत? विचारावर एकनाथ महाराजाला काय म्हणतात. हरि बिन कोणी नाही सोडवेला, हरि बिन कोणी नाही सोडवेला, हरि बिन कोणी नाही सोडवेला, हरि बिन
एकनाथ महाराज सांगतात, हरिविन कोणी नाही सोडविता. मग संसारामध्ये जर जबरदस्त संकट आलं तर संकटातले दोन प्रकार. लौकिक संकट काही काही निवारण होतील, पण एक अलौकिक संकट जर पडलं महाराज, सगळ्यात मोठं संकट जर आलं, सगळ्यात मोठं संकट म्हणजे मरणाचं. काळाची स्वारी जर आली तर त्याच्या तावडीतून सोडवणारा आता कोण आहे? मग नाथ महाराजांनी सांगितले, गजेंद्राला ऐकू जाईल असं बोलले, हे गजेंद्रा, माझ्या बायका माझे पोरं म्हणू नको, हे कोण आहेत? सोयरे धायरे संपत्तीचे लोक, निर्वाणीचा एक पांडुरंग आणि बाकीचे सगळे. मग सोडविना बंधू पाठची बहीण, शेजेची कामीन दूर राहे. पत्नी सोडवत नाही, भाऊ सोडवत नाहीत, कोणी सोडवत नाहीत. शेव सोडविना राजा, देशीचा चौधरी, आणि सोयरी भली भली, कोणीही तुला सोडवत नाही. पण महाराज, संतांचे असे तुकोबारायांचे वेळोवेळा शब्द आपल्या डोळ्यासमोर यावेत, त्याला वेगळ्या वेगळ्या चाली लावाव्यात आणि ते सतत शब्द आपल्या कानामध्ये घुसून आपल्या हृदयापर्यंत पोहोचते व्हावेत. मग नाथ महाराजांनी सांगितले 15व्या शतकामध्ये, हे जीवा,
अंतकाळ तुझ्या जवळ आला तर त्यातून सोडवण्यासाठी कोणी समर्थ नाही, फक्त हरी. हरिविन कोणी नाही सोडविता. मग तू याला बाकीचे माझे माझे म्हणत होतास ते पुत्र बंधू कांता संपत्तीचे. काला एकनाथ महाराजांचा हरिपाठ. सगळे हे संपत्तीचे. जोपर्यंत तुझ्याजवळ चांगला आहे तोपर्यंत बाबा बाबा म्हणून राहतील. आणि एकदा बाबा बिडीला महाग झाला म्हणजे तुला टाकून देऊन आपल्या आपल्या बायका घेऊन बाजूला राहतील. असा जगातला संबंध असल्यामुळे बाबा त्यांच्यावर विश्वास ठेवू नको, तुझं कोणी नाही. हे झालं एकनाथ महाराजांचं. तरी त्या गजेंद्राला ऐकू गेलं का नाही की मग तुकोबारायांनी ऐकू जाईल असं सांगितले. ओळखू येण्यासारखी भाषा सांगू का गजेंद्रा? आता लेकराईले हाका मारू नको, बायकाईले हाका मारू नको, कुण्या मंत्र्याला हाका मारू नको. तुकोबाराय म्हणतात आता तुला कोणी सोडवणार नाही, माझ्यावर भरोसा ठेव, कोणी सोडवणार नाही. मग कोण सोडवेल त्याचं एक उत्तर सांगतात. सगळ्यातल्या अभंगातलं पाठांतरातलं अभंग ऐकूया एकदा. तुका म्हणे तुला सोडविन कोणी, 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 तुका म्हणे तुला सोडविन कोणी. सोपे सोपे शब्द कुणबी भाषेमध्ये बोलत बोलत गेल्यावर गजेंद्रापर्यंत ऐकू गेले. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचुनिया. अरे देवाचा धावा कर म्हटल्याबरोबर पूर्व पुण्य उदयाला आलं. बघितलं महाराज बायका लेकर थांबाव की नाही जवळ. ह्याचा आणखी बुडीतला प्राण गेला नाही तरी सुद्धा एकमेकांमध्ये चुळबुळ चुळबुळ करायला सुरुवात केली. अरे भुकेनं व्याकुळ झालो रे आपण. पत्न्याने म्हणल्या हे पोरो ते तर गेले रे, चला ते गेले, आता आपण दुर्डीत भाकर असून उपाशी कशाला राहावं, चला एकमेका सहाय्य करू अवघा धरू सुपंथ म्हटले. त्या मुलाने म्हणले माय तुम्हीच काय म्हणता की म्हणून आम्ही भीत होतो आणि तुम्ही जर एवढी राय दिली तर चला म्हटले. सगळ्यांनी घराकडे तोंड करून ज्यावेळेस परतले त्यावेळेस यानं मागे परतून बघितलं. गजेंद्र म्हणतोय किती बेमान आहेत रे हे संसारातले. छे 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 मी यांच्यावर भरोसा ठेवून मी माझं एवढं जीवन बर्बाद करून घेतलो पण यांनी काय रे निदान मी मेल्यावर तर परत जायला पाहिजे होतं पण मी जिवंत असताना मला सोडून देऊन गेले. छे देवा आता तुझ्याशिवाय मला कोणी नाही म्हटलं. पण आता देवाचा स्वभाव आहे एक, देवाला काहीतरी दिल्याशिवाय देव धावत येत नाही. अगोदर द्यावं लागतं आणि मग तू काहीतरी आपल्यासाठी करतोय. काय द्यावं इकडे तिकडे बघितला. भाग्य उदयाला आलं, कमळाचं फूल समोरच्या बाजूला दिसलं. ताकद नव्हती अंगामध्ये, युद्ध थोडे दिवस चाललं नव्हतं. काढा तुकोबरायांची गाथा. गजेंद्र तू हस्ती सहस्त्र वरुषे
ज्याला माझी नकरे पिढी नासे. 1000 वर्षापर्यंत दोघांचं झालेलं युद्ध होतं. अंगात ताकद क्षीण नव्हती, सोंड सुद्धा उचलण्याची ताकद नव्हती. पण बाजूचं फूल घेतलं, सोंडेमध्ये धरलं आणि एक फूल बरोबर गजेंद्राने वरच्या बाजूला फेकलं. आणि जो कोणी असेल ब्रह्मांड चालक आपणची हाक देईल हाके. देवा, संसारातले माझे माझे म्हणत होतो, पण कोणी माझं झालं नाही, माझं पुण्य उदयाला आलंय. जो कोणी या ब्रह्मांडाचा चालक असेल, माझ्या हाकाला हाक द्यावं आणि त्यांनी धावत यावं. प्रभू धाव म्हटलं. धाव म्हटल्याबरोबर भगवान जेवायला बसले होते. ताट बाजूला सारले. रुक्मिणी मातेनं भगवंतांनी लक्ष्मीने सांगितलं, देवा एवढी घाई काय चालले? माझा भक्त संकटात आहे, हाक आली, मी चाललोय, जेवण पुन्हा येऊन करतो. आपल्या हाताखाली एवढे तोपर्यंत द्या ना पाठवून कोणाला, तर चक्राला द्या पाठवून. चक्राला दिले पाठवून. ते हळूहळू हळूहळू हळू चाललं. पुन्हा दुसरी हाक आली, प्रभू धाव. देव म्हणतात दोनदा झालं, चक्र पोहोचलं नाही. चालले उठून, थांबा थांबा थांबा, काय नाही, मला गेलंच पाहिजे. तिसरी हाक येण्याच्या अगोदर जर त्याचं काही झालं तर माझं नाव घेतलेलं ब्रीद काय राहिलं? देवाने म्हटले. आणि मग गरुडा, ड्रायव्हर साहेब लवकर गाडी काढा. बरोबर गॅरेजच्या बाहेर गाडी काढली. भगवान गरुडाच्या पाठीवर बसले. गरुडाला म्हणले, ड्रायव्हर साहेब गाडी जोरात चालवा. हाक मारतोय, गाडी जोरात चालवा. त्यानं सांगितलं 140च्या वेगानं सांगितलेलं आहे. गाडीचा वेग दिलाय 150चा. आता राहिले फक्त 10. याच्यापेक्षा जर जास्त चालवलं तर गाडीचं बॅलेन्स मला आवडणार नाही, कॉर्नर त्या ठिकाणी गाडी कटणार नाही. आता मला ह्याच्यापेक्षा जोरात पळवायला लावू नका म्हटल्यावर देवाने म्हणले, या वेगात जाऊन काम भागणार नाही म्हणून गरुडाला मागे टाकले. त्वरा झाली, गरुडा टाकीले मागे. गरुडाला मागे टाकले. भगवंतांनी उडी घेतली. तोपर्यंत वाटेत चाललेल्या चक्राला जाऊन गटले, त्याला आपल्या हातात घेतले. आणि ज्या मगरानं नकरानं उजवा पाय गजेंद्राचा धरला होता, त्या हातातल्या चक्राने नकराला मारले. त्याच्या तोंडातून पाय सोडवला. गजेंद्राला काठावर घेतले, नकराला काठावर घेतले. तोपर्यंत गजेंद्राचा उद्धार होण्याची वेळ आली. भगवंताची इच्छा, आकाशातून विमान आलं. विमान आल्यावर गजेंद्राचा दिव्य देह प्राप्त झाला. गजेंद्र मध्ये चढायला सुरुवात केल्याबरोबर नकरानं हसलं. देवा, हा जाऊ दे जाऊ दे, तुझी बघतो म्हणलं झालं. अरे काय बघणार आहेस, त्याचाही दिव्य देह झाला होता. की तुझा भक्त म्हणून त्याला विमान आलं. आणि मी काय केलं? माझ्या भक्ताला तू त्रास दिलास. त्रास दिला असेल तेव्हा विरोधी भक्तांनी काही विरोधी भक्ती केली नाही का? ते तुझा भक्त. पण लक्षात घे, त्याला जर एकट्याला नेलास तर मी दौंडी पिटतो सगळ्या गावोगाव जाऊन. आजपासून देवाचं कोणी नाव घ्यायचं नाही म्हणून सगळ्याला सांगतो. झंगट घेऊन दौंडी पिटीन तीही लोकी. देवाने झंगट घेतो आणि गर्दा करून मी सगळ्याला सांगतो, आजपासून देवाचं नाव कोणी घ्यायचं नाही. का? देवाचं नाव घेऊनही देव कुणाला प्राप्त होत नाही ही मी सगळ्याला सांगेन. कुणाच्या पाया पडू नका, कुण्या महाराजाच्या पाया पडू नका, कुण्या संताच्या पाया पडू नका म्हणून मी सांगणार. का रे बाबा, लोकाच्या संताच्या पाया पडायचं समाजाचं का तू बंद करतोस? पाया पडून काही फायदा होत नाही सगळ्याला सांगतो म्हटलं. देवाने म्हणले, कसं रे, काय झालं काय झालं? देवा, गजेंद्र कोण आहे? देवाने म्हणले, माझा भक्त आहे. मग तुमचा भक्त असला तर मी त्याचा उजवा पाय धरलाय. पुण्याच्या रूपाने होत मी त्याचा पाय धरलाय ना, मग त्याचे पाय धरल्यावर त्याला विमानन मला का नको? त्याच्या बोलण्याचं देवाला हसू आलं. अरे तूही माझा भक्त आहेस म्हटल्यावर दोघांचे दिव्य देह झाले आणि दोघही विमानामध्ये बसून वैकुंठाला चालते झाले. पूर्वजन्मातली एकमेकाला शाप दिलेली ही असल्यामुळं त्यांचा शाप संपला, आपल्या आपल्या स्वरूप स्थितीला प्राप्त झाले. या आख्यानातून साधू संतांनी आपल्याला सांगितलं, खरं सांगा बरं कोण कोणाचं आहे, खरं सांगा कोण कोणाचं आहे. पण एवढंच, संतांच्या सानिध्यात बसावं, अध्यात्माचे किती गिरवावे आणि आपल्या आपल्या स्वरूपाच्या विचाराचे धडे ज्यावेळेस आपण गिरवायला गेलो, काय करील महाराज हे अध्यात्म चिंतन. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी तुकोबरायांची गाथा हे संतांचं वाङ्मय काय करतंय ऐका. संकट तर प्रत्येकावर असतात, पण त्या संकटामध्ये मेरूप्रमाणे धैर्य धारण करून जीवन जगण्याची योग्यता हे संत वाङ्मय आपल्याला शिकवतं. मरण तरी प्रत्येकाला आहे, पण हसत हसत देह ठेवण्याची योग्यता आणण्यासाठी संत वाङ्मय आहे.
कशात वासना ठेवून आणि माझे माझे म्हणून मन मारण्याऐवजी आणि पुन्हा जन्माला येण्यासाठी नाही, तर निर्वासन होऊन निरीच्छ होऊन अगदी आनंदानं ध्येय ठेवण्याची योग्यता आपला संत वाङ्मय देतं. म्हणून संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करावा. मग हे कथानक ऐकून महाराज एकानं म्हणलं, आम्ही आमची लेकरं बाळ सोडून मी कसं करू म्हणलं. तुमची कथानक गजेंद्राची ऐकून लेकरं बाळ कोणी माझे होत नाही, मग मी आज सोडून देऊ का, त्यांना टाकून देऊ का. आता ऐका शेवटचं वाक्य. साधू संतांनी असं सांगितले म्हणून संसार सोडायचा नाही, लेकरं बाळ सोडायचे नाहीत. मग संसार सांगतात, हे संसार कसा आहे, मिथ्या आहे. संसार कसा आहे, मिथ्या आहे. मग खोटा समजून याचा त्याग करायचा नाही. पहिलं वाक्य आहे का, खोटा समजून त्याचा त्याग करायचा नाही. आणि मग खोटेपण का समजावून घ्यायचं, ते खोटेपण समजल्याशिवाय खरी बुद्धी परमार्थाची निर्माण होत नाही. म्हणून पुढचं वाक्य आहे का, खोटा समजून त्याचा त्याग करायचा नाही आणि संसार खरा समजून त्याच्यामध्ये गुंतायचं नाही. आता दोन्हीच्या मधला मार्ग काढा. खोटा समजून त्याचा त्याग करायचा नाही आणि खरं समजून त्याच्यामध्ये अति गुंतायचं नाही. मग काय करावं, त्यागावे ना भोगावे, मध्यभागी विभागावे. नाथ महाराज सांगतात त्याचा त्यागही करायचा नाही आणि त्याला अति गुंडाळून भोगायचं नाही. मग मधली जी बाजू आहे, आलिप्तपणाने प्रपंचामध्ये राहण्याची हातोटी यावी, हे परमार्थाचं चिंतन केल्याचं सार्थक आहे. बस गुरुने आपल्याला ती बुद्धी द्यावी. संसार आपल्या वाट्याला येतो, चिंतन करून उद्धार होण्यासाठी आपलंही आयुष्य विनाकारण कशातही घालवण्याचं नाही. मनुष्य जन्मातलं आयुष्य म्हणजे केवळ चिंतन करण्यासाठी आहे. आपल्या आपल्या अधिकाराप्रमाणे एक ग्रंथ झाला की दुसरा ग्रंथ वाचा, दुसरा झाला की तिसरा वाचा. अखंड चिंतनामध्ये काळ घालवल्यानंतर तुमची पुण्याई वाढेल आणि देव तुम्हाला पदरात घेईल. आणि केवळ संसारामध्ये जर आपण रममान झालो तर देव म्हणेल मी याला पाठवलो कशासाठी आणि यानं केलं काय. देवाचा रोष घेऊ नये एवढ्यासाठी आपलं जीवन अत्यंत महत्वाचं आहे. गजेंद्राच्या आख्यानातून शिकून आपल्याला एवढा धडा घ्यायचा, संसार सोडा कोणी सांगितलं नाही. संसारात राहावंच लागतं, अगतिकत्वानं राहावंच लागतं. त्याशिवाय आपल्या पोटा पाण्याची कपड्या लत्याची व्यवस्था होणार नाही. पण संसार कशासाठी वापरायचा एवढा विचार प्रत्येकाने करावा. ब्रह्मचारी राहील पण स्वयंपाक तुला करावा लागेल, कपडे तुला धुवावे लागतील. आणि तू जर संसारामध्ये जर प्रवृत्त झाला दक्षाच्या मार्गदर्शनाखाली आणि पत्नी जर केली तर ती कपडे धुवायला तुला मदत देईल, तुला स्वयंपाक करून देईल. मग तुझा जो कपडे धुण्यामध्ये स्वयंपाक करण्यामध्ये वेळ जात होता तेवढा वेळ तुम्हाला मिळाला म्हणून तू आनंदानं चिंतनामध्ये घाल, हे संतांनी शिकवलं. म्हणून आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण अभ्यासामध्ये घालवावा. आणि म्हणून माझं सांगणं आहे, जेवढे काही आई वडिलांनी मॅट्रिक पर्यंत शिकवलं, कुणाला 5वी पर्यंत शिकवलं, त्यांनी आपल्या घरी ज्ञानेश्वरी ठेवावी, गाथा ठेवावी. वेळातला वेळ काढून गाथा ज्ञानेश्वरी वाचा, काही ती कमी पडू देणार नाही. महाराज काल बँकेमध्ये मी गेलो होतो, श्रीमंत घरचं लेकरू आलं, 5 बोटामध्ये 5 अंगठ्या, पण सही करायची होती, माझ्या खिशाची पेन मागितलं. मी त्याला हसलो, पाटील तेवढ्या अंगठ्या काढून टाकून घरून या, मग मी माझी पेन देतो म्हटलो. 5 रुपयाची पेन आणि तेवढ्यासाठी एवढ्या मोठ्या माणसांना हात पसराव पेन दे मला सही करायला नाही. आई वडिलांनी आपल्याला एवढं 5वी पर्यंत शिकवलंय, अक्षरं काढता येतात, कोणत्या वेळेस कोणता प्रसंग लिहिण्याचा येईल. खिशाची पेन 4थी 5वी पासून शिकलेल्या कोण्याही माणसाने सतत आपल्या खिशाला पेन लावायला कधीही विसरू नका. लेखनी म्हणजे आपलं जीवन आहे, लेखनी म्हणजे आपलं जीवन आहे. ती सरस्वतीचं हत्यार आहे, ते पूज्य मानून आपल्या खिशाला प्रत्येकाने बाळगा. आणि ग्रंथ संपदा ही साधू संतांनी निर्माण केली आहे. ज्यांनी निर्माण केले त्यांची तिथून बघणं आहे. मी लिहून ठेवलेले ग्रंथ जगामध्ये कोण कोण वाचतात. ज्ञानोबाराय संजीवन समाधीतून बघतात माझी ज्ञानेश्वरी कोण कोण वाचतंय. तुकोबाराय देहासकट वैकुंठाला गेले त्यांनी बघतात माझी गाथा कोण कोण वाचतं.
महर्षी व्यास म्हणतात मी पुराण लिहून ठेवले, माझे कोण कोण वाचतात त्यांचं बघणं आहे. म्हणून त्यांना संतुष्ट करण्यासाठी ऋषी लोकांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण वेळातला वेळ काढावा आणि ग्रंथ संपदा वाचून आपल्या जीवनाची सार्थकता करून घ्यावी. बरोबर भगवान आले आणि गजेंद्राला सोडवले, नकराचाही उद्धार केला, दोघंचे दोघेही उद्धारून निघून गेले. त्या गजेंद्र आख्यानातून एवढ्याला सोड शिकायचे की आम्ही संसारामध्ये जन्माला आलो, पण गजेंद्रासारखं आसक्त होऊन जर संसार केलो तर अंतकाळ आमच्या जवळ आल्यावर कोणी सोडवणार नाही. फक्त सोडवणारा एक परमात्मा आहे. ही गोष्ट ध्यानात ठेवून संतांच्या सानिध्यामध्ये राहून आपण परमार्थ करण्याचा प्रयत्न करावा. आणि तीच बुद्धी परमार्थ करताना कोणता अडथळा निर्माण होऊ नये एवढी देवाच्या चरणाजवळ आपण मागणी मागायची, हे त्यातलं विशेष आहे. एकदा भजन घेऊ आणि 5-10 मिनिटं फक्त कृष्ण चरित्राला सुरुवात करून आज पूर्णविराम देऊया. एकदा भजन घेऊ. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ